नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदीपान भुमरे यांचा राजीनामा. राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षातील नेते आक्रमक. राजकीय वर्तुळात एकच चर्चा. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून काही मंत्री आणि आमदारांना देखील मैदानात उतरवण्यात आलं होतं. त्यातील जे निवडणुकीत विजय झाले त्यात मंत्री संदीपान भुमरे यांचा देखील समावेश होता. दरम्यान शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या चंद्रकांत खैरे आणि एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा पराभव केला आहे. दरम्यान लोकसभेत विजय झाल्यानंतर संदीपान भुमरे यांनी आपल्या मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा. हे बंधनकारक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे निवडून आल्यानंतर 14 दिवसाच्या आत हा राजीनामा द्यायला पाहिजे. मात्र संदीपान भुमरे यांनी अद्यापही राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील संपूर्ण विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले होते. विविध ठिकाणी या संदर्भात आंदोलन देखील करण्यात आलं. एवढंच नाही तर काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी भुमरे यांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं देखील म्हटलं होतं. त्यामुळे राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र अखेर आता संदीपान भुमरे यांनी आपल्या आमदारकी आणि मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला असून लवकरच मुख्यमंत्री शिंदे हा राजीनामा मंजूर करणार आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील हा वाद निपटणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या संदर्भात बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट करत लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारांना आपला आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा 14 दिवसाच्या आत द्यावा लागतो. त्यामुळे संदीपान भुमरे यांनी आपला राजीनामा दिला आहे. खरं तर यामध्ये थोडाफार उशीर झाला. मात्र एवढंच नाही तर संदीपान भुमरे आता दिल्लीत जाणार आहेत. ते दिल्लीत राहतील. त्यामुळे मंत्रिमंडळात किंवा त्यांच्याकडील विभागाचे निर्णय घेण्याचा अधिकार आता त्यांना राहिला नाही. भुमरेकडील खाते हे मुख्यमंत्र्यांकडे आलं आहे. तसंच मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा देखील काही. त्याचबरोबर केवळ भुमरेच नाही तर इतर पक्षातील जे काही नेते आहेत त्यांना देखील आपल्या आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता लवकरच राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार देखील होणार असल्याचा दावा यावेळी संजय शिरसाट यांनी केला आहे.